नमस्कार. नमस्कार. आपण आज आलो आहोत कर्नाटकमधील हंदीगनूर जवळ असलेलं केदनूर हे एक गाव आहे की ज्या गावामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भाजीपालावर्गीय पिकं घेतली जातात, कडधान्य घेतली जातात. आपण झुंधळं बघतोय आणि अशाच पद्धतीनं आमचे मित्र शेतकरी बंधू प्रयोगशील शेतकरी आहेत नागराज रजाई. तर त्यांनी मल्टीप्लायर हे आपल्या शेताला वापरलेलं आहे. तर जो काय अनुभव आहे तर तो आपण त्यांच्या तोंडूनच ऐकायचा आहे. नमस्कार रजाई साहेब. तर हे मल्टीप्लायर जे आहे हे वापरल्यानंतर तुमच्या पिकामध्ये कशा पद्धतीनं बदल झालेला आहे तर त्याबद्दल आपण माहिती सांगा. ही मल्टीप्लायर म्हणजे हे चांगलं आहे पिकं आणि आम्ही आता अजूनपर्यंत अशी मसुरली की नाही कधी आली नव्हती. कारण याला आम्ही कोटिंग केलं आहे. खाली बी जे रोपण केलेलं आहे त्याच्यावर मसूर आहे. म्हणजे ह्याच्या आधी मी वापरत होतो की नाही तेव्हा आता ह्या टायमापर्यंत 2-3 फवारण्या होत होत्या रासायनिक. तर आता एकच बाजून एक पण फवार नाही आला. मसूर एकदम चांगले आहे. ओके म्हणजे परत जुंधळ्याला वापरलो आहे. तर तिकडे सोले किंवा हरभरा वाटाणा ह्याला पण वापरलो आहे. ओके. ते पीक बघून आपण बघूयाच. हां. पण हा झुंधळा तुमचाच आहे. हो हो या झुंधळ्याला पण तुम्ही मल्टीप्लायरची कोटिंग केलं. कोटिंग पण केलेले आहात आणि फवारणी पण केली आहे. अजून फवार नाही आहे. फवारणी अजून केली नाही, केली फक्त ह्याच्यावरती फक्त नुसतं तुम्ही कोटिंग करून हां, नुसतं coating पेरलेले हां. आहात. तरी सुद्धा आपण बघताय की झुंधळ्याची हे बघा, साईज बघा, ज्वारी बघा आणि कशा पद्धतीनं हिरवंगार इथं आपल्याला हे आपलं पीक दिसतंय. अशाच प्रकारे आपण ही मसूर बघू. हे कडधान्य वर्गीय पीक आहे. बेळगावी मसूर म्हणून सुद्धा हे ओळखलं जातं आणि पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने केलेलं आहे. कोणत्याही पद्धतीचं ह्याच्यामध्ये केमिकल वापरलेलं नाही आहे. आपण बघू शकता मोहरी सुद्धा आहे, त्याच्यावरती सुद्धा फवारणी ह्याची झालेली आहे. अजून हे प्रारंभिक अवस्था आहे. वाटाणा आहे, हिरवा वाटाणा, की तुम्ही बघू शकताय की कशा पद्धतीनं हे वाढलेलं आहे. आता हे फुलाचं रूपांतर होत आहे. ह्याच्या माध्यमातून शेंगा लागणार आहे. तिकडे हरभरा आहे, हरभरा सुद्धा आता त्याला फुलं येत आहेत. आणि मसूर परत हे कमी खर्चामध्ये किती रुपयाला खर्च आला तुम्हाला फवारणी आणि कोटिंग करण्यासाठी? हे किती क्षेत्र आहे? हे 1.5 एकर क्षेत्र आहे. 1.5 एकर म्हणजे साधारणतः 30 गुंठे आहे. आणि किती खर्च आला तुम्हाला? हे त्याला सगळं खर्च काय जास्त आला नाही. मी एक पाकिटमधलं अर्ध ठेवलेलो, त्याचं मी आळवणी करून पाणी करून ठेवलो तयार. त्या पाण्यामुळे मी त्याला कोटिंग केलं. ओके. म्हणजे हे पाव किलोचं, शेतकरी मित्रांनो, हे पाव किलोचं पॅकेट आहे की ह्याच्या माध्यमातून फक्त तिने अर्धा किलो फक्त अर्ध पॅकेट वापरलेलं आहे. म्हणजे फक्त 150 रुपये खर्च आला आहे. किती? 30 गुंठ्यासाठी फक्त 150 रुपये फक्त खर्च केला आणि हा पण तुम्ही रिझल्ट बघू शकता पूर्ण कडधान्य. तर रजा साहेब धन्यवाद.